मोठा पायवाला तळोदा आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्याने साग पेटू दे आग मराठी Happy birthday Chandu, happy birthday Chandu, dada Chandu dada, happy birthday Chandu dada. Lambun वर्गणी काढायला सुरुवात करा आता. डोक्याला ताप नका देऊ माझ्या, कळलं काय भाऊ? वर्गणीचं काम चालू आहे. तर आमदार जगदळे ना ते बोलतात की वर्गणी देणार नाही. देणार नाही फोन कर. हे काय भाऊ? जगदाळे साहेब नमस्कार. चंदू बोलतो चंदू. काय पोरं काय बोलायला लागलं तर वर्गण देणार नाही म्हणते. काय देणार? अरे वाटतं का नाही स्वतःला? अरे महाराष्ट्रात राहतो ना आपण, जयंती साजरी नाही करायची का? मग कोण करणार? अरे आपला सण आहे, महाराष्ट्राचा सण आहे. वाचवा असं परत कोणी केलं तिथं कुदवा त्याला, कळलं? मला नका सांगू. आणि अजून काय काय कार्यक्रम ठेवायचे आता सांगा, म्हणजे तयारीला लागायला. बाकी काय नाही. दादा काय म्हणतो, या वर्षीच्या जयंतीला आहे ना आपण पोराला, सगळ्या पोराला वया वाटायच्या. आहेस का? वया घातल्या वाटतोस? आपल्या गल्लीतली पोरं काय शिकायला जातात काय शाळेत? हे आपल्या आई बाप पाठवतात म्हणून झालं आपल्या शाळेत. त्याला काय नाही तर काय वया बिया काय नको. मागच्या वेळेला वया आणले होते त्याचं काय झालं, एक पोरग तरी आलं का वही नाही आला त्याला? हे सगळ्या वया नंतर चनेवाल्याला विकले आपण. यो कागद त्याच वहीच आहे. भाऊ आपण रक्तदान शिबिर ठेवायचं का? जे वारी आहे रक्तदान हे फिक्स करून टाका. रक्तदान करून टाकू त्याला, काय प्रॉब्लेम नाही. आता रक्तदान शिबिरच करायचंय ना, तर दादा मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, रक्तदानाची शिबिराची सुरुवात आहे ना तुमच्यापासून करायची. काय सुरुवात, पहिली सुरुवात. याला आहे का फळ तू? अरे मागच्या टायमाला 2 बाटली रक्त दिलं होतं एकाला. लिव्हर सुजला नंतर त्याचा. आपलं रक्त पचवणं काय साध्या लिव्हरचं काम नाही, हे मजबूत लिव्हर पाहिजे त्याच्यासाठी. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती बेगम. पप्पा महाराज अजून असतील इथे किल्ल्यामध्ये? हो असणार. थांब मम्मीला फोन करतो, सांगतो पोचलो म्हणून. ए वसना. हॅलो. हा पोचलो ग. खुश आहे खुश. बोलायचे पदरी कवळ घेता नाम घ्यायचे हायचे सदावर होते नाम. काय करतोस? पप्पा वनभोजनाला बसलोय. या हा बघा, हा खूप गरीब दिसतोय बिचारा. फक्त फुटानेच आणले त्याने. काय नाही दादा. इकडे पोराला काय पोराला नाही, काय नाही ते त्याला एकत्र बसू ना. नाही काय नको, एकत्र नको. हे बघ, ही आपल्या महाराष्ट्राची खरी संपत्ती, आपले गड किल्ले.
तुला माहिती आहे का हा किल्ला कोणी बांधला? हो, कोणी? स्वप्नील आणि मानसीने. काय? स्वप्नील आणि मानसी यांनी बांधला. कसं काय? ते बघा ना तिकडे दिलंय पप्पा, मोठ्या मध्ये बघा दिलंय स्वप्नील मानसी. नाही का आपण लिहितो बघा आपल्या घराच्या नेमप्लेट वरती आपलं नाव लिहितो, तसं त्यांनी त्यांचं नाव लिहिलं. ते बघा तिकडे राहतात, ते बघा ना आयरो दाखवलं. खरं तर ज्यांनी किल्ले बांधले त्यांनी कधीच स्वतःचं नाव नाही लिहिलं. पप्पा पप्पा काय? ते काय करतायत? अरे ते अभ्यास करतात अभ्यास. अभ्यास करतात पप्पा? काय बाळा इतिहासाचा. मग त्यांचे पुस्तक कुठे आहे? तोंडी परीक्षेचा सराव करतात. हो तुला कुठं बोलायला बघ. मला वाटतं त्या मुलाला ऐकायला येत नसेल. कसं काय? ती बघा ना त्याच्या कानात बोलते. मी त्यांची तोंडी परीक्षा. नको थांब इथं जाऊ नको. तुला पक्षी बघ. अरे बाबा किती पक्षी उडतात. मग तुम्ही इथं कशा आलात? त्याचं काय झालं की मी लंडन मध्ये स्टडी करत असताना तिकडे मी रिसर्च करत होते, तेव्हा मला तिथे शिवाजी महाराजांच्या बऱ्याच गोष्टी दिसल्या. फॉर एक्झाम्पल त्यांची तलवार. पप्पा आपण जाऊया बघायला. पप्पा आपण लंडनला जाऊया. पप्पा मला बघायचं महाराजांची तलवार. हो बेटा बरोबर आहे तुझं. पण महाराजांनी ते सर्व मिळवण्यासाठी ज्या मातीत जन्म घेतला तो महाराष्ट्र आधी आपण जाणून घेऊया ना. चला आपण एक सेल्फी घेऊया. हा या कम ऑन अँड देयर यू गो. चीज. चलो इकडे. हो मॅडम. आला माझा राजा. पप्पा हे कुठला खेळ खेळताय? बाळा ते मर्दानी खेळ खेळतात. आजकालचे कार्यकर्ते हाच मर्दानी खेळ खेळतात. पण मर्दानी खेळात लाठ्या काठ्या वापरत असतात असं मी ऐकलं होतं. वापरतात ना. यांना कुणाचा निषेध करायचा असेल, यांच्या भावना दुखवल्या असतील तर ते लाटच वापरतात. मास्टर काय शिकवताय मास्तर? काय शिकवताय काय? हो मॅडम माझा घ्या इंटरव्ह्यू. मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्राचं सगळं काही सांग. हा शिल्पी घ्या. चला शिल्पी. एक्सक्यूज मी. हात लावतो तुझ्या. हात लावतो. अरे बाबा पाहुणे आहेत ते आपले आहे की नाही. असा हात लावतो तू त्यांना. तू असा हात लावला असतास ना फटके मारला असं तुला. अक्षर आहे का तुला? मॅडम तुम्ही माझ्या घरी चला. माझ्या घरी चला. तिथे तुमची खायची जायची व्यवस्था अगदी व्यवस्थित होईल. अहो तुम्ही पाहुणे आहेत आमचे. हे बघा चला तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. असा एका बाईला असा त्रास. काय? अहो दादा ऐका ना. काय असं बरोबर नाही. त्रास देत. काय त्रास काय? बायको आहे तुझी? तसं नाही. पण बायको आहे? बहीण आहे? दादा नाही. नातेवाईक आहे? तुझ्या नात्यातले कोण आहे? कोण? मग कशाला मध्ये येतो मॅडम हे चला पकडायचं. कार्यकर्त्यांना शिक्षा महाराज. अरे जयंती
वाक्य सतत आमच्या कानावर येतं, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी जन्माला यायचं महाराज? त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची ही अशी दुर्दशा झालेली बघायला. यवनांच्या अत्याचारातून रयतेला माता भगिनींना मुक्त करण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला. त्यांनी स्वराज्य उभं केलं, एवढंच नव्हे त्याचं सुराज्य करून दाखवलं. जिथे माता भगिनींचा सन्मान केला जातो, त्यांना सुरक्षित वाटतं, ते सुराज्य. तुम्ही तरुण स्त्रियांचा हा असा अवमान करता. महाराजांनी आयुष्यभर एक शिकवण दिली, परस्त्री माते समान. काय फक्त पुस्तकात लिहिण्यासाठी की भाषणांमधून बोलण्यासाठी? हा एक एक किल्ला बांधण्यासाठी, जिंकण्यासाठी महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी जीवाचं रान केलं. कित्येकांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं. त्या किल्ल्याचा प्रत्येक बुरुज, प्रत्येक दगड त्याचा साक्षीदार आहे. त्यांच्याच साक्षीनं तुम्ही काय करता आहात? गनिमांना जिथं साधं पोचताही येऊ नये असं सुरक्षित ठिकाण म्हणजे आपले गडकिल्ले. आज तीच गडकिल्ले असुरक्षित जागा वाटाव्यात. महाराजांसारखी दाढी राखणं, कपाळाला चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे. पण केवळ बाह्यांगानं महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर ती महाराजांना खरी आदरांजली. उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं, त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरली. महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य राखण्यासाठी हा संभाजी उभा जन्म कटिबद्ध राहिला. त्यामुळे महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असे गळे काढण्यापेक्षा महाराज आम्ही आहोत तुमचं स्वराज्य राखण्यासाठी, त्या स्वराज्याचं सुराज्य बनवण्यासाठी असं म्हणणारे शंभूराजे प्रत्येक मनामनात, घराघरात जन्माला यावेत, हीच श्रींची इच्छा. ऐतिहासिक वस्तूंच्या करूया संवर्धन. तेच असेल खरं छत्रपतींना वंदन. कित्येक बलिदानानंतर ज्यांनी स्वराज्य ठेवला साजरा, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.